नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई पी एफ ओ संदर्भामध्ये एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता पी एफचे पैसे हे खात्यात येणार आहेत. तर यामध्ये आता जे काही निष्क्रिय खाते आहेत किंवा ज्या निष्क्रिय खात्यामध्ये अडकलेली रक्कम आहे, ती रक्कम लवकरच खातेदारांना किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना परत केली जाणार आहे. तर याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, काय आहे सविस्तर संपूर्ण माहिती हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता की पी एफचे पैसे आता खात्यात येणार. यामध्ये निष्क्रिय खात्यामधील 30.52 कोटी रुपयाबद्दल प्रक्रिया सुरू. तर काय आहे सविस्तर अपडेट इथे पाहू शकता. तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनामधील ई पी एफ ओ म्हणजे 7 लाखाहून अधिक निष्क्रिय खात्यामध्ये अडकलेली 30.52 कोटी रुपयांची रक्कम लवकरच खातेदारांना किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना या ठिकाणी परत केली जाणार आहे, अशी माहिती कामगार मंत्रालयातील सूत्रांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता की एकूण किती खाती आहेत जमा. तर यामध्ये सूत्रांच्या माहितीनुसार एकूण 31.86 लाख असे निष्क्रिय ई पी एफ खात्यामध्ये सुमारे 10,903 कोटी रुपये जमा आहेत. तर पाहू शकता इथे की निष्क्रिय खात्यामध्ये सुमारे 10,903 कोटी रुपये जमा आहेत. त्यापैकी 7 लाख खात्यांमध्ये प्रत्येकी 1,000 पर्यंतची रक्कम असून एकत्रितपणे ती 30.52 कोटी इतकी आहे. तर पुढे पाहू शकता की यामध्ये आता आधार लिंक असेल त्या खात्यामध्ये थेट जमा होणार. तर या ठिकाणी पाहू शकता की आधारशी जोडलेल्या ई पी एफ खात्यामधील रक्कम संबंधित खातेदारांच्या बँक खात्यात थेट वर्ग केली जाईल. जर खातेदाराचा या ठिकाणी मृत्यू झाला असेल तर ही रक्कम नामनिर्देशित व्यक्ती किंवा त्यांच्या कायदेशीर वारसाला या ठिकाणी दिली जाईल. तर इथे पाहू शकता मित्रांनो की किती रुपये मिळणार. तर 7.11 लाख निष्क्रिय खात्याचा निपटारा करण्याचा निर्णय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या बैठकीत या ठिकाणी घेण्यात आला. या प्रत्येक खात्यातील शिल्लक रक्कम 1,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे. तर खाली पाहू शकता की यामध्ये कोणाला मिळणार. तर इथे पाहू शकता की ज्या भविष्य निर्वाह निधी खात्यात 36 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत कर्मचारी किंवा नियोक्त्याकडून कोणतेही योगदान जमा झालेले नसते, त्या खात्याला निष्क्रिय मानतात. अशा खात्यासाठी हा निर्णय आहे. तर मित्रांनो, ई पी एफ ओ संदर्भामध्ये एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये मित्रांनो आता ई पी एफ ओमध्ये जे काही रक्कम आहे, तर ती रक्कम जी काही निष्क्रिय खात्यामध्ये अडकलेली रक्कम आहे, तर ती रक्कम आता लवकरच खातेदारांना किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांनाही परत केली जाणार आहे. तर याविषयी अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ई पी एफ ओ संदर्भामध्ये मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.